भोईर आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आपण पाहतोय प्रफुल. यस, मॅचला सुरुवात होत आहे. फ्रंट लाईन गोलंदाज टीमचे कॅप्टन तुषार नाईक लाल्या. आज लाल्याच्या शब्दाला जागृत झाले सर्व खेळाडू. आता सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडूवर पहिला धमाका. व्हाट अ स्ट्रोक बाय प्रफुल ऑन फायर नाव. लाखों दिलों की बनलई जान, सारे ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. असेच फटके खेळावे लागतील मयूर. आणि सुरुवात आक्रमण लालूच्या अगेन्स्ट हा षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. मागच्या इनिंगमध्ये 14 ठेवला होता अजयने. मात्र सुरुवात इथे प्रफुल्लने केली आहे. इट का जवाब पत्तर से देना जानती है टीम. जो जिंकेल त्याला एक पुढे वाटचाल मिळालेली आहे चिठ्ठीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू कमबॅक करताना आपण पाहतोय. कल्पेश पाटील, आपला जो मेन गेट आहे तुझ्या बाजूला, त्याची जी बाईकचा टायर मैदानाच्या आतमध्ये आला, त्याला थोडंसं मागे करायचं आपण. गोलंदाज कमबॅक करताना आपण पाहतोय तुषार नाईकला. गजेंद्र गुलवी फॅम टीम त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट योगेश गुलवी फॅम टीम हर्षित इंटरप्राइजेस. बडा मॅच, कडक मॅच, प्रेक्षक देखील जमलेत. तुषार नाईक, श्याम नाईक गॅलरीकडून पुन्हा एकदा तोच प्रकारचा स्ट्रोक होता. मात्र ओमकार तरे आणि अतुल हे दोन त्रिमूर्ती संघाचे 17 ते 18 नंबरचे खेळाडू आहेत. मात्र सध्या त्यांना जागा मिळाली आहे संघामध्ये. अतुलने खूप चांगली फिल्डिंग केली, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. नाही, मी नेहमी सांगितलेलं आहे, तुम्हाला जेव्हा खेळायचं असतो ना तेव्हा तुम्ही वेळेवर या. टीमला तुमची आवश्यकता आहे. प्रत्येक जण सध्या बिझी आहे. ग्रामीण क्रिकेट देखील सुरू आहे, हे देखील विसरून चालला नाही आहे. तुषार नाईक, श्याम नाईक गॅलरी एंडकडून बॅटर सज्ज होत आहे. प्रफुल 8 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटनं आल्यात. पुढचा चेंडू श्याम नाईक गॅलरी एंडकडून तुषार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू, फार चांगली गोलंदाजी तुषार नाईक लालू याच्या माध्यमातून. आज टीममध्ये प्रतीकने थोडंसं निराश केलं, धाबा बनवल्या नाही प्रतीक गोरे. त्यानंतर अजयने 5 षटकार ठोकले होते. चांगली ताबडतोब फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यानंतर बॅटर ओमकार यांनी देखील चांगली फलंदाजी केली, भावेशने देखील आणि आकाशने देखील. आता गोलंदाजी तुषार नाईक याची पाहायला मिळत आहे. श्याम नाईक गॅलरी एंडकडून डावखुरी त्याचा फलंदाज प्रफुल सज्ज होत आहे. 4 मिनिटं झालेली आहेत. लक्षात असू द्या, वेळ फार महत्वाचा असेल या स्पर्धेचं. खराब चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर. कदाचित हा चेंडू जर बॅटवर आला असता ना, मग तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आला नसता. खराब चेंडू टाकण्यात आला होता. ओव्हरपिच चेंडू होता, फायदा घेता आला नाही बॅटरला. मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. तर धावसंख्या धावफलकावर आमचे स्कोरर सांगत आहेत 9 धावा. गोलंदाजी करताना तुषार नाईक. वेल निघत चाललेली आहे, लक्षात असू द्या. स्टॉप वॉच ऑन आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाच्या कॅप्टनने लक्षात घ्यायचंय. तुषार पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय. चेंडू देखील चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार.
दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लावा. पंच देखील तेच सांगतायत. वॉंग केलाय आता. 5 मिनिटं तब्बल या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते लागली गेली आहेत. धावपलकावर लागलेले आहेत त्या म्हणजेच 13 धावा 13. आस्किंग रन रेट जर बघितला तर प्रॉपर सध्या सुरू आहे कारण की धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 76 धावा. उत्तर चांगला दिला आहे पहिल्या षटकामध्ये तुषार नाईकला. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळलाय स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील याचा हलकासा मिसफील्ड आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो चांगला आला होता मात्र लेट कलेक्ट केला आणि त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 15.20 ची सरासरी गाठायची आहे आणि 15 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणू शकता. विकेट गेलेला नाही आहे आणि 6 चेंडूमध्ये विशाल भोईरने एकही चेंडू खेळलेला नाही आहे आणि आता तो येईल स्ट्राईकवर. पाहूया पहिले 6 चेंडू राहिलेले आहेत ते म्हणजेच हर्षित इंटरप्राइजेस संघासाठी खूप चांगले. येणारे 6 चेंडू त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाचं कमबॅक होईल का पाहूया आपण. स्टॉप वॉच ऑन आहे. स्वप्नील पाटील सरांचा टायमर जो आहे ऑन आहे, लक्षात असू द्या. वेळेनुसार 4 षटक 20 मिनिटांमध्ये जर समाप्त झाले नाही तर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला नियमानुसार ठेवावाच लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मॅन फ्रॉम देवरुंग आकाश गोलंदाज सज्ज होता आहे. देवरुंग संघ ग्रामीणमधून पहिल्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि त्या संघामध्ये या खेळाडूला खेळताना आपण बघितलं होतं. तोच खेळाडू आता गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 4 षटक फेकायचे आहेत. वेळ निघत चाललेला आहे. प्लीज 7 मिनिटं झालेली आहेत. आकाश नियमानुसार तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत म्हणजे 20 मिनिटांमध्ये. अजूनही 61 धावा बनवायचे आहेत. मोठा फटका. विशाल भोईर ऑन फायर नाव. सुरुवात अटॅक इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुड स्ट्रोक. करतोय दान लाखो दिलो की बनलय जान सारे ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान What a stroke. Maximum 6 by विशाल भोईर ऑन फॉर नाव. एक जबरदस्त. मी काल देखील त्याचा उल्लेख केला होता. नाईट रायडर गली क्रिकेटचा बादशाह जबरदस्त षटकाराने आघात करताना आपल्या इनिंगला आपण पाहतोय. फुलटा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या अवक्या बाहेर. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. असं वाटतं त्या क्षेत्रामध्ये तन्मय मालावकर होते. नाही मग तुम्ही कंटिन्यू खेळता तर मग तुम्हाला हा चेंडू अडला असता. मात्र 2 वर्षानंतर तो पुन्हा एकदा त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघासाठी खेळत आहे. याच्या अगोदर तन्मयने भरपूर मोठं नाव केलं टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. नावारूपाला आलेला हा खेळाडू आहे. मात्र 2 वर्ष गॅपनंतर हा खेळाडू पुन्हा एकदा टीममध्ये एंटर झाला आहे. धावसंख्या 25 धावा धावपलकावर. विशाल फुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. तुषार नाईक लालू चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो होत आहे. ओ माय गॉड, हे काय चाललंय मैदानामध्ये. 3रं धाव देखील पूर्ण केलं. आता 4था धाव घेण्याची तयारी आहे. थ्रो ओव्हर थ्रो पुन्हा एकदा 4 धावा इथे पूर्ण होत आहेत. दिस इज अ बॅट क्रिकेट. बॅट क्रिकेट. एकच धाव होता आराम के साथ विशालने पूर्ण केला होता. ओव्हर थ्रो झाला तिथे अजून 3 धावा मोजल्या म्हणजे 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. 29 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आता विशालने सर्व इरादे स्पष्ट केलेत. करो या मरो, जिंकायचंच आहे या उद्देशाने आता तो खेळताना मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेमध्ये त्याने मित्रांनो एकविराई डिस्को लाईट्स जबरदस्त जी शार्पी जी आहे रात्री नाईटमध्ये ती चमकताना आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ती त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहे. त्यांचं देखील गजेंद्र भाऊ यांच्यावर असलेला प्रेम तुम्हाला पाहायला मिळाला. आकाशचं समाचार घेतले असंच म्हणणार आम्ही आता. षटकार आला, चौकार आला, पुन्हा एकदा चौकार आला. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 29 धावा. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांना आपण पाहतायत टीव्ही मॉनिटरवर. आकाश ओरपी चेंडू ऑन साईडला उडवलाय, पाठवलाय, चाललाय चेंडू सीमारेखा पार. हे तो अजून एक मॅक्सिमम 6. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. थँक्यू डीजे. ना एक्का ना दुक्का, सीधा छक्का और चौका. विशाल भोईर याचा बोलबाला सध्या आकाशच्या अगेन्स्ट. जिद्द क्रिकेट कालपासून सुरू झाला या स्पर्धेमध्ये, जिथे 2 मॅचेस शेवटच्या कालच्या डोळ्याचे पाणी फिरणारे झाले होते आणि आता पुन्हा एकदा 76 धावांना इथे उत्तर दिला जात आहे. भोईर ब्रदर्स, विशाल भोईर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा फिंगर रोल केला होता, थोडासा ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये चेंडू कट झाला होता, डॉट चेंडू. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट केलाय गोलंदाजाने. धावसंख्या 35 धावा धावफलकावर 35. आकाशचा पुढील चेंडू, ओरपी चेंडू, अजून एक मोठा फटका. ओ माय गॉड, वन ऑफ द बिग 6 इन टुर्नामेंट. जीवरायाचा मावळा खरा, जनतेला हा सेवक लाभला. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बोलबाला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. पहा मित्रांनो, प्रफुल्लने 6 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या, तर दुसऱ्या बाजूला विशाल भोईरने आकाशच्या अगेन्स्ट 26 धावा घेतल्या. हाच तर क्रिकेट आहे. 41 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. दर्शन जोडले, आता दर्शन नक्कीच उल्लेख करेल या दोन्ही संघांचं. 76 धावांचं एक मोठा लक्ष्य टार्गेट इथे ठेवण्यात आला होता आणि त्या टार्गेटला पहिल्या 2 षटकापर्यंत चांगला उत्तर देण्याचं काम इथे आपण पाहतोय हर्षित इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. मोस्ट वेलकम. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा जुळताना दर्शन नाईक ज्या प्रकारे अटॅक प्रफुल्ल आणि विशाल भोईरचं पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये तुषारने 15 धावा खर्च केला, विकेट देखील त्याला मिळाला, विकेट नाही मिळाला, मात्र आकाशने 26 धावा खर्च केल्या. काय म्हणशील गोलंदाजीबद्दल? ज्याची अपेक्षा होती, ज्या खेळाची अपेक्षा होती सेकंड इनिंगमध्ये, कारण की मोठ्या धावाचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने जी सुरुवात हवी होती ना, तीच अगदी सुरुवात कमी प्लेसमध्ये देखील हर्षित इंटरप्राइज संघाचा खेळाडू स्पेशली विशाल भोईरने केलेली आहे. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस पडला आहे. मागच्या षटकामध्ये 26 धावा खुटून काढल्यात. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आत्तापर्यंत संदेश पाटील सांगतात किती धावा झाल्यात? 41 धावा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35ची आवश्यकता आहे. 18 चेंडू 35ची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बात म्हणजे काय माहिती आहे का, एकही गडी बाद झालेला नाही आहे. तो तुमच्याकडे लायसन्स आहे की फ्री माइंडेड बॅटिंग करायचा. येणाऱ्या फलंदामध्ये रवींद्र गुलवी, केतन आहे, त्याच्यानंतर यतीनसारखा फलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजी शैली बरीच शिल्लक आहे. केतन देवरूंचा येण्याचं बाकी आहे. यतीन देखील खूप जबरदस्त फलंदाजी करतोय आणि स्वतः विशाल आणि पंकज नाईक लोकल बॉय त्याचं देखील येणं बाकी आहे. त्याच्यामुळे फलंदाजी डीप आहे. अजय नाईक येतो तिसऱ्या षटकामध्ये पहिल्यांदा. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचायतकडून आणि अतिरिक्त खेळाडू अतिशय बरोबर. 3 खेळाडू विकेट किपरच्या मागे तैनात करण्यात येण्यात आलेले आहे. तर 1+1 या 2 धावा. आता कुठेतरी क्वेश्चन मार्क येतोय कॅप्टन्सीवरती की तुम्ही ज्या फ्री हिट आहे, पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे.
आणि फ्री हिट खेळेल कोण? विशाल. तर विशालाला अजून एक संधी, आता फ्री हिट आहे आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळला तर सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची मजबूत पकड निर्माण होईल. हा सामना ना दोन लोकल संघांमध्ये आहे. हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा, योगेश गुलवी फॅम टीम आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्र गुलवी फॅम टीम आहेत आणि दोन्ही लोकल टीम आहेत आणि दोन्ही संघांसाठी समसमान संधी आहे. क्या बात आहे. संघामध्ये बॉडी बिल्डर ओमकार तरेला बघतोय खेळताना. अरे वा वा, आमची सीडी मजबूत सीडी. 8व्या नंबरला पोहोचवणारा खेळाडू सीडीवरून सीधा दहीहंडीवरून सीधा मैदान उतरलाय. नक्कीच बस सर्व्हिस सेंटर ओमकार. ओमकार मला दहीहंडीलाच आठवतं. आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे, म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. मी नेहमीच ओमकारला त्या 1 महिन्यामध्ये भरपूर आवाज येतो. ओमकार ओमकार ओमकारला आवाज दिला की ओमकार माकडासारखं वरती चढतो सीडीवरती आणि 8व्या नंबरला पोहोचवतो सलामी द्यायला. ओमकारची खूप चांगली भूमिका असते दहीहंडीमध्ये. हा सुरेख चेंडू. हे बॅटल आहे. विशाल भुईर आणि अजय नाईक मधलं हे बॅटल आहे. हे बॅटल बघायला मजा येईल. की अजय चांगली गोलंदाजी करतोय आता आणि विशाल यांनी याच्या अगोदर चांगली फलंदाजी केलेली आहे. तर फ्री हिटचा चेंडू डॉट झालेला आहे. आता संधी असेल फलंदाजाला बाद करण्यासाठी. आता मात्र वेगवान चेंडू एसट्यानं सोडून जातोय. धाव होती मात्र घेतला नाही कारण की तिथे ओमकार तरे आहे. ओमकार तरेला आपण ॲक्शनमध्ये बघतोय. शॉर्ट फाईन लेगला तैनात करण्यात आलेला आहे. आज करण देखील आहे. करण देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तो शॉर्ट थर्डमॅनला आहे. अतुल आहे, सॉरी. पुन्हा एकदा अजय. फुल टच चेंडू, दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आकाश चांगलं क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव मिळेल. या फुल टच चेंडूवरती हवा तसा फटका खेळलेला नाही आहे कारण की या चेंडूला सीमेच्या बाहेर पाठवण्याची संधी होती. मात्र विशालाने तितकंसं जास्त ताकद वापरल्याने फक्त टायमिंगच्या बेसिकवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या धाव षटकामध्ये अजय नाईक धावांवरती लगाम लावतोय. असं वाटतं की त्रिमूर्तीसाठी एकच खेळाडू खेळतोय, तो आहे अजय नाईक, ज्याने फलंदाजी देखील चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता आमच्या हळूहळू पाहुणे यायला स्टार्ट होतील. पब्लिक देखील यायला स्टार्ट होईल आणि संध्याकाळच्या सत्रातला अतिशय महत्त्वपूर्ण सामना बघतोय तो म्हणजेच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेमगरपाडा वर्सेस हर्षित एंटरप्राइज टेमगरपाडा. आता येण्याचा प्रयत्न होता. गलती करतोय तिथे आणि ओव्हर थ्रो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला बॅकअप. या सामन्यामध्ये एकच दिसलेलं आहे, तारतंत्र नाहीये, तालमेल नाहीये. कारण की या अगोदर देखील फेकमफाक क्रिकेट चालू होता, आता देखील फेकमफाक. जो चेंडू डॉट होता तिथे एक धाव देण्यात आलेली आहे. विजयासाठी अजूनही धावा हव्या आहेत. 47 धावा झालेल्या आहेत. 29 धावांची अजूनही आवश्यकता बाकी आहे. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि जोपर्यंत विशाल भुईर असेल तोपर्यंत ह्या सामन्यामध्ये संधी असेल. 76 धावांचा टार्गेट देण्यात आलेला, ज्यामध्ये पेनल्टी 2 धावा पण पकडल्या होत्या. कारण की 73 धावा झाल्या, त्या पेनल्टीच्या पकडून 75 झालं आणि 76चा टार्गेट ठेवण्यात आलं होतं. आत्तापर्यंत 47 झालेत. 29ची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली, लावून क्षेत्ररक्षक होतोय तन्मय आहे तिथे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल. वेगवान आहे विशाल भोईर, पोहोचेल तिथे आणि सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच आहेत गोकुलदास पाटील, आता निर्णय देतील. खूप मोठा सामना आहे आणि खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असेल. हे बघू शकता आम्ही आता इथे डिसिजनची पेंडिंग प्रतीक्षा करतोय. बॅट्समॅन आउट. जबरदस्त असे टेलिक्लास ज्यामध्ये विशाल भोईर किंचितच्या याच्याने बाद झालेला आहे. अगदी सुरेख टेलिकास्ट दाखवण्यात आलेला आहे प्रिन्स भोईरच्या माध्यमातून. चांगली खेळी करत असताना विशाल भोईर
आऊट होऊन परत जातोय. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागोडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागोडला. अनअपेक्षित विकेट म्हणावी लागेल, कारण की सन्माननीय मनोहर काका आणि बालाराम काका या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. एकूणही एकच धाव असेल. 48 धावा आहेत, म्हणजे 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे 14 चेंडू 28 धावा. यतीन येतोय, नवीन फलंदाज यतीन येतोय. यतीन या फलंदाजाकडे क्षमता आहे. संदेश मोठे फटके खेळण्याची, खेळ याचा बघितलेला आहे. हा जर शेवटच्या चेंडूपर्यंत थांबला तर मॅच घेऊन जाऊ शकतो, अशी क्षमता आहे या खेळाडूकडे. मात्र अजय नाईककडे खूप लक्ष असेल, कारण की अजय नाईकने आत्तापर्यंत पहिलं षटक हाताळतोय आणि सुरेखरित्या हाताळलेलं आहे. धावा दिलेल्या नाही आहेत, धावांवरती लगाम लावलेला आहे पहिल्या 2 षटकाच्या नंतर. आणि यतीन समोर अजय. आता हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलेला आहे. कल्पेश पाटील येतोय लांबून, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी म्हणावं लागेल. एक धाव कंप्लीट झालेली आहे. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. या षटकातील धावसंख्या झाली ती 49 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. म्हणजे विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 27 धावा. हळूहळू सामना रंगतदार बनताना आणि प्रेक्षकांना ओढणारा सामना होत चाललेला आहे. आता डावखुरा फलंदाज आहे प्रफुल्ल, ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार चौकार आलेला आहे. म्हणजे प्रफुल्ल वगैरे देखील नजरा असतील, की हा देखील अटॅकिंग बॅट्समन आहे. आणि स्पेशली म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या हवेचा लाभ असतो तो डावखुऱ्या फलंदाजांना या ग्राउंडवरती जास्त असतो. त्या डावखुऱ्या फलंदाज या हवेचा लाभ घेणार का? आत्तापर्यंत एक षटकार चौकार आला आहे, मात्र अजय नाईकच्या समोर तितकंसं सोपं जाणार नाही आहे. तो चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू समोर ठेवला होता. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती. अतिशय महत्त्वपूर्ण तिसरं षटक हाताळलं अजय नाईकने, ज्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत. 8 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि 1 धाव बाद म्हणून विशाल भोईर आऊट झालेला आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही केतन आहे, पंकज आहे, रवींद्र आहे, जे चांगले हिटिंग करू शकतील. 27 धावांची आवश्यकता आहे. आता हवा मात्र डावखुऱ्या फलंदाजासाठी आहे. टायमर लावण्यात आलेला आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टायमर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे टाईमच्या अगोदर तुम्हाला हे षटकं कंप्लीट करायचं आहेत. पंचांनी टायमर लावलेला आहे, कारण की पंचांनी टायमिंग तिथे लावलेलं आहे. त्रिमूर्ती पंच तिथून इशारा जेव्हा करतील आम्हाला, त्या इशारानुसार आम्ही ते डिसिजन देणार आहोत. आमच्याकडे टायमर नाही, पंचांकडे टायमर आहे. दोन्ही संघांना विनंती, टायमर पंचांकडे आहे. पंच स्वप्नील पाटील आणि शकील कोटी यांची एक प्रमुख भूमिका या सामन्यामध्ये आहे. आणि 4थं षटक घेऊन येतोय, अति महत्त्वपूर्ण षटक आहे. भावेश म्हात्रे, ज्याने फलंदाजी करताना एक षटकार नक्कीच मारला होता. आता गोलंदाजी भावेश म्हात्रेला चांगली करावी लागेल. समोर असेल यतीन. यतीनला आपल्या नावाप्रमाणे खेळ करावे लागेल, कारण की 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 27 धावा. बारा 27 पहिला चेंडू यतीन याने फेकून दिलेला आहे. मी म्हटलं होतं यतीन हा एक डेंजरस बॅट्समन आहे. हा जर लागला तर ह्या सामन्याचं चित्र नक्कीच बदलेल. आल्या पहिल्या चेंडूवरती फटका शिजवला आहे. आपल्या पायांच्या समोर काय फटका खेळला होता, स्विंग केला होता षटकार, आणि चेंडू फ्लड लाईटला लागून सरळ येतोय मैदानाच्या आतमध्ये. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर. अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 11-21चं इक्वेशन राहिलेलं आहे. सामना होता कुठे आणि चाललाय कुठे. जबरदस्त. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, गोलंदाजा कमबॅक, यतीन होतोय आउट. तालमेलची कमी. वेगवान चेंडू होता, पायांवरती आदळला होता यतीनच्या,
आणि दोन्ही फलंदाजांमध्ये ते ताळमेळ बघायला मिळाला नाही आहे. आणि एक खूप मोठी विकेट म्हणेन मी, का की यतीनकडे क्षमता होती आणि रनआउट, अगदी दुर्भाग्यरित्या रनआउट झालेला आहे यतीन आणि निराश पावल्यानं जातोय, नाराज दिसतोय. आणि आत्ता मात्र त्रिमूर्ती एंटरप्राइजेस कमबॅक करायला सुरुवात करतोय सामन्यामध्ये. षटकार नक्कीच आला होता, त्यानंतर विकेट देखील मिळते. म्हणून आत्ता 10 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येतो, केतन येतोय. हार्ड हिटर बॅट्समन केतन आता आलेला आहे. केतनकडून देखील अपेक्षा असतील, कारण की हा देखील एक चांगला फलंदाज म्हणून गणला जातोय आणि त्याच्या सिच्युएशननुसार आता फलंदाजी करावी लागेल. सिच्युएशन त्याला त्याच्या फलंदाजीला सुटेबल आहे, अशा सिच्युएशनमधून मॅचमधून काढून देणं हे या फलंदाजाचं कौशल्य असतं, या फलंदाजाच्या जबाबदाऱ्या असतात आणि ती आता पार पाडावी लागेल. कॅप्टन तुषार नाईकला टेन्शनमध्ये बघतोय, तिकडे 10 वेळा त्या काळ्या पिशवीला लात मारतोय. खूप टेन्शनमध्ये दिसतोय तुषार, कारण की त्याच्याकडे 2 प्रकारचे टेन्शन आहेत. एक तर या सामन्यामध्ये विजय करायचं आणि ही टुर्नामेंटमध्ये कसं टुर्नामेंट चांगली पार पाडता येईल याचा देखील तो टेन्शन जास्त घेतोय. एक चांगला कार्यकर्ता म्हणून नेहमी तुषारची गणना केली जाते, त्याला आम्ही क्रॅब हंटर देखील म्हणतो. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू. या चेंडूचं उत्तर नव्हतं केतनकडे आणि आत्ता मात्र भावेश मात्र कमबॅक करतोय. षटकार बसल्यानंतर लगातार 2 चेंडू आणि त्यांनी निर्धाव काढले, ज्यामध्ये एक गडी बाद केला होता धावबादच्या रूपाने. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. एकवीस धावांची आवश्यकता. आता मात्र हा देखील उंच आणि खूप दूर षटकार. हा सामना दोन्ही संघ सोडायला तयार नाही आहेत. कोणता संघ हार मानायला तयार नाही. संदेश पाटील, दोन्ही संघ जिद्दीवरती आहेत आणि जिद्दी क्रिकेट बघतोय. भिवंडी एमर्जिंग असोसिएशनचा जिद्दी क्रिकेट, दोन्ही संघांकडे समान संधी आहेत. आता 50-50 मॅच आहे. नाही, हा जिद्द क्रिकेटतून नक्कीच चर्चा चांगली केली तू. कोणीच मॅच सोडायला बघत नाही आहे. केतन याच्याकडे क्षमता आहे, मला माहिती आहे. त्याचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने गाजवलं आहे आणि आता सध्या तोच स्ट्रायकिंगवर आहे. एक चेंडू डॉट झालं, थोडंसं सेलिब्रेशन केलं त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाने. मात्र इथे एक षटकार देखील आला, कमबॅक फलंदाज देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला. 15 धावांची आवश्यकता आहे आणि केतनची विकेट इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांना. हुक केलेलं आहे, क्षेत्ररक्षक तुषार येतोय आणि मागे जातोय. ही तुषारची स्टाईल आहे. धावबादची संधी आहे, मात्र सुखरूप आपल्या एस टीमध्ये पोहोचलेले आहे आणि प्रयत्न करायला हवे होते संदेश, कारण की केतनचा झेल होता. भले झेल सुटला असता तरी 2 धावा गेल्याच असता, पण तो झेल जर पकडला असता तर पूर्णपणे सामना पकडला असता. कारण की तुषार हा उंचपुर आहे, तो जर जिद्दीने धावला असता तर काही क्षणातच तो सर्कलमध्ये पोहोचेल. स्वतः कर्णधार आहे. धावसंख्या 63 झालेली आहे, म्हणजे विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. सामना खेचला आहे आता मात्र हर्षित एंटरप्राइज टेमगरपाडा संघाने. योगेश गुळी फॅम टीम आहे आणि गजेंद्र गुळी फॅम टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. दोन्ही संघ आता जिद्दीवरती आहेत. काय जिद्दी क्रिकेट होता, मोठी मॅच, मोठा धावसंख्या आणि मोठी फटकेबाजी. केतन पुन्हा एकदा आणि आता मात्र अजय नाईक करणार नाही चुकी आणि केतन आउट. काम तमाम केतनचा, पण आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा. केतनची खेळी सॉफ्ट झालेली आहे. आता बरंच काही डिपेंड असेल डावखुऱ्या फलंदाज प्रफुल्ल याच्यावरती. मात्र आता एक आहे की या अँगलने गोलंदाजी माझ्या मते करायची आहे. छोटीशी चर्चा चालू आहे तिथे. क्या बात आहे. आता मात्र स्वतः संघनायक आलेला आहे. डेंजर गरम पाणी में रवींद्र गुलवी आहे. आणि रवींद्र गुलवीनी असं नाही आहे, BTPL मध्ये मी त्याची फलंदाजी बघितली होती. मोठे फटके खेळतोय रवींद्र आणि आता त्याला फक्त 2च मारायचे आहेत. बघूया संधी रवींद्रकडे आहे की फलंदाज प्रफुल्लकडे स्ट्राईक असेल. परंतु समोर ही देखील अजय नाईक आहे आणि अजय नाईकच्या समोर या 13 धावा चेस करणं सोपं नाही आहे. पाण्याची शेवता कधी पाणी
पाणी पोचवायचं आहे तिथे. एक बॉटल इथून द्यायचे अजय. विजयासाठी आता हव्या 13 धावा. 6 चेंडू 13ची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये अतिशय रोमहर्षक लढत. प्रेक्षकांची गर्दी आता वाढवणारा हा सामना बघतोय. सक्सेसफुल त्रिमूर्ती चषक बघतोय, जिथे स्वर्गवासीय हरिभक्त परायण वैकुंठवासी सन्माननीय गजेंद्र दादा गुळू यांचे पिताश्री त्यांच्या स्मरणातही सुंदर ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली आहे. या ट्रॉफीचं नाव आहे प्रभाकर दत्तात्रय गुळी स्मृती चषक 2025. आणि या 2 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट बघतोय, जिथे आपण पहिलं फॉर्मॅट आहे भिवंडी एमर्जिंग असोसिएशनचं, जिथे नवीन खेळाडूंना संधी मिळते खेळण्याची, आणि तो खेळ देखील आपण बघतोय जबरदस्त खेळ चालू आहे. आणि दुसरं फॉर्मॅट म्हणजे ठाणा रायगड ग्रामीण एक गाव गट संघ, ज्या सामन्यांची सुरुवात आता थोड्याच वेळात सुरुवात होईल ग्रामीण फॉर्मॅटला देखील. पण तर पहिलं फॉर्मॅट आहे ते म्हणजे भिवंडी एमर्जिंग असोसिएशन. आता 6 चेंडू 13ची आवश्यकता. समोर असेल प्रफुल्ल आणि गोलंदाज आहे अजय नाईक. डावखुरा फलंदाज प्रफुल्ल हवेचा लाभ घेईल का, की अजय नाईक मात्र मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली तीच गोलंदाजी कंटिन्यू करतोय. फुल टच चेंडूला समा नाही, आणि हा चेंडू कॅल्क्युलेटेड सिक्सर. बॅटवरती व्यवस्थित आला नव्हता, पण तुम्ही उल्लेख केला होता की हवेचा लाभ घेईल का फलंदाज, आणि त्याच हवेचा लाभ झालेला आहे. कारण की हा चेंडू असं वाटलं होतं की कुठे ते ग्राउंडच्या आतमध्ये राहतोय का, शेवटच्या क्षणी समजलं की चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पैसा वसूल सामना दर्शन, पैसा वसूल सामना. आजच्या दिवसातला अगदी रोमहर्षक आणि सक्सेसफुल पैसा वसूल सामना बघतोय. आता धावा हव्यात 7. 5 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे तुझा रविवार भरला दर्शन आज. सुरेख चेंडू मात्र यष्ट्याना सोडून जाते. अतिरिक्त रन. आता मात्र दबाव दिसतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ त्रिमूर्ती इंटरव्हाइस संघाच्या वरती. रवींद्र गुळवी, तो विचार करते मी नॉनस्ट्राईकला असेल तरच बरं आहे, स्ट्राईक येणार तर बरी आहे. पण तू संधी मिळू शकते रवींद्रला देखील फिनिश करण्याची. प्रफुल्ल आहे. क्लीन बोल्ड. मी पहिलेच म्हटलं होतं की हार मारायला तयार नाही दोन्ही संघ. जिद्दी क्रिकेट आहे. आता मात्र अपेक्षा होती, अपेक्षित एक खेळाडू होता, ज्या फलंदाजावरती भरोसा होता की हा सामना फिनिश करू शकतो, तो बाद होतोय. एक संधी आता मात्र त्रिमूर्ती इंटरव्हाइस संघाला आलेली आहे, कारण की आता नवीन फलंदाज येणार आहे, आणि नवीन फलंदाज सोपं नसेल 4 चेंडूमध्ये 6 धावा करणं. नक्कीच. आता न्यू मॅन पंकज नाईक, नाईट रायडर मैदानाच्या आतमध्ये पंकज नाईक, गली क्रिकेट. आता आलेला पंकज नाईक, पंक्या असं म्हणायला लागेल अब आया ऊट पहाड़ के नीचे. अब कह सकते हो सांप गुजरने के बाद अब लकीर पिटनी है पंकज को. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पंकजकडे 1-2 चेंडू नाही तर 4 चेंडू आहेत. लगेचच गणपत नाईक, गली क्रिकेटचे खजिनदार याने पंकज नाईकला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंकज नाईकला गली क्रिकेट खजिनदार गणपत केशव नाईक. परंतु मी असं म्हणेन की स्ट्राईक जर रवींद्रला मिळाली तर मजा येईल बघायला. क्षमता रवींद्रकडे देखील आहे का पंकजच मॅचला फिनिश करतोय. मात्र अजय नाईक आहे समोर, सोपं नाही आहे. 4 चेंडू 6 धावा. 4-6. फुलटा चेंडू फ्लिक केलेला आहे. प्रतीक गोरे येतोय, थांबवणार नाही. चेंडू सीमा पार, चौकार. काय स्टायलिश फटका होता. फक्त वेगवान चेंडूला दिशा दिली होती आणि चलाकी भरा फटका. फक्त चेंडूला दिशा दाखवली. प्रतीक गोरे होते मात्र अडू शकलं नाही. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. आणि सामना आता मात्र जवळ नेऊन पोहोचलेला आहे हर्षित एंटरप्राइज टेमगरपाडा संघाने. 2 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू 2 धावा. व्हेरी चालक ब्रो. आता प्रेक्षक उभे राहिलेत या सामन्यासाठी. डॉट चेंडू. काय मॅच चालू आहे. 2 चेंडू 2 धावा. काही वेगळ्या करण्याच्या नादामध्ये हा चेंडू डॉट झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे नियमानुसार. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 2 धावा. अजय नाईक आणि पंकज नाईक मधली लढत.
आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय. या चेंडूवरती 2 धावा बनतील का, की चेंडू डॉट होईल, की सिंगल येईल, की विकेट जाईल, क्वेश्चन मार्क आहे. पैसा वसूल मॅच भिवंडी एमर्जिंग असोसिएशनची. हो केलेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, करतोय चुकी, 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि सामना आता बरोबर झालेला आहे, पण तो 1 धाव नक्कीच करावी लागेल. 1 चेंडू 1 धाव समोर असेल रवींद्र गुलवी कॅप्टन. चेसिंग कंपल्सरी आहे, रवींद्रला माहिती आहे, सांगायची गरज नाही. संदेश पाटील पॅनल्टीच्या 2 धावा, डोकेदुखी ठरताना पॅनल्टीच्या 2 धावा या हर्षित इंटरप्राइज संघाला आता आठवल्या. एक चेंडू 1 धाव, चेसिंग कंपल्सरी आहे. अजय नाईक आता असेल अग्निपरीक्षा. रवींद्र गुलवी संघाचा संघनायक, जिथे चेसिंग कंपल्सरी आहे आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. मित्रांनो, हर्षित इंटरप्राइज संघाची जर ड्रेसिंग कंपल्सरी असती ना, तर हा सामना आताच्याला फिनिश झाला असता. त्याच 2 धावा आता मात्र कुठेतरी त्यांना त्रास देतात. चला फिल्डिंग फिल्डिंग, पंचांनी टायमर सेट केलेला आहे ऑलरेडी. तुषार नाईक या आपण आमचा VIP डाईस पाहत आहेत, जिथे आमचे पाहुणे जे आहेत गावातील दोन्ही संघांना चेअरअप करताना. रवींद्र गुलवी आयुष्यातील एक असा इम्पॉर्टंट चेंडू खेळण्याची तयारी आहेत, ज्या चेंडू त्याला सहसा खेळायला भेटत नाही. 12वे खेळाडू पण टेन्शनमध्ये आहेत. दोन्ही 12वे खेळाडूंच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले आहेत, अक्षरशः 12 वाजलेले आहेत. बघूया या चेंडूनंतर समजेल की 12 कुठल्या चेंडूत आहे. चेंडू टोललेला आहे, तुषार नाईक येतोय आणि फलंदाज बाद. त्रिमूर्ती इंटरप्राइज हा संघ 1 धावेने विजयी होतो. काय सामना झाला होता, काय फिल्डिंग लावली होती, स्ट्रोक खेळला होता रवींद्रने, मात्र थेट तुषार नाईकच्या हातामध्ये आणि तुषार नाईक धावत जाऊन एष्ट्या वाकवतोय आणि सामना विजय होतोय. हार्डलक रवींद्र गुलवी, हार्डलक पंकज, खूप चांगला खेळ झाला तुमचा आणि अभिनंदन त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. मॅन ऑफ द मॅच अजय नाईक. आपण याचे इट्स गोइंग टू संदेश पाटील. थँक्यू सो मच दर्शन. या मॅच मॅन ऑफ द मॅच रोमॅन्स अर्थात अजय नाईक. रोमॅन असं म्हटलं जातं अजयला आणि अजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 5 षटकार ठोकले होते अजयने आणि 2 षटक टाकले होते. चांगली गोलंदाजी केली होती. पैसा उसूल सामना फिनिश झाला आणि दोन्ही संघांनी मनोरंजन केलं या स्पर्धेला. नो डाऊट टफ लक, हार्ड लक टीम हर्षित इंटरप्राइजेस. झोप उडली होती इथे लालूची. लालूनी खूप चुका केल्या होत्या या मॅचमध्ये आणि टर्निंग पॉईंट चौकार प्रतीकने सोडला होता, तिथेच मॅच फिरली होती. मॅन ऑफ द मॅच आपण पाहुण्यांचे शुभास्ते देणार आहोत. सन्माननीय मनोहर गुलवी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ट्रॉफी आपण द्यायची आहे. जी ट्रॉफी आम्हाला गरकाबाई डोंगरे, शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तसेच बालाराम बाबा आपण देखील उभं राहायचं आहे दोन्ही पाहुण्याच्या शुभास्ते. आमचे कॅमेरामॅन आपण फोकस करायचं आहे अजय नाईकला, ज्याने 5 षटकार ठोकले होते आणि मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. गुड बॅटिंग अजय. आणि नक्कीच तुम्हाला एक बेनिफिट आहे, जिथे चिठ्ठीमध्ये तुमचंच नाव आलेलं आहे. म्हणजे आता हा सामना सुरू होत आहे जय श्रीराम ठाकूरपडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा स्पोर्ट्स बादवड. यामध्ये होणारा पुढील सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हार्डलक विशाल. काही नाही आहे, मन जिंकली तुम्ही प्रेक्षकांची. हार जीत होत असतं, मैदान गाजवलं हे फार महत्त्वाचं आहे. नो डाऊट बिग मॅच. दर्शन. या मॅचलाच बघण्याकरिता किती दर्शक होते. लगेचच गॅलरी खाली देखील झाली आहे. 4 षटकांचा हा सामना आहे, लक्षात असू दे. आणि फिल्डिंग लावून घ्यायचं आहे आपण. आज ठाकूरपाडा टीम खेळत आहे आणि गावामध्ये आज जवळजवळ 2 साखरपुडे आहेत, लवकर जायचं म्हणून आपण फिल्डिंग लावून घ्या. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत.
जबरदस्त मॅच, कडक मॅच. हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवस सध्याच्या घडीला आपल्याला भिवंडी इमर्जिंचा क्रिकेट इथे पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, आयुष्यात हारजीत होत असते, मात्र तुमच्यामध्ये असलेला गुणवंता, क्लास, हे सर्व इत्यादी गोष्टीचं सर्वांचं मिलाप होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा मॅच इथे रंगवला गेला. दोन्ही टीमला आपण अभिनंदन करूया. जिंकले दोन्ही संघ असं म्हणू आपण. सामन्याला सुरुवात इथे होत आहे. परेश महाजन सर आणि गोकुलदास पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. जय श्रीराम ठाकूरपाडा टीम संघाच्या कॅप्टनला आपण पाहतोय. इन ॲक्शनमध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये अल्पेश आपली फिल्डिंग लावताना आपण पाहतोय. तर आपण जात आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅचला सुरुवात इथे करत आहोत. आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक आमचे काका ते हळूहळू व्यासपीठावर येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवा ठाकूर याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ब्लास्ट. चेंडू सीमा रेखा पार, येतो षटकार. पहिला चेंडू देवाने टाकला आणि लगेचच त्याच्यावर ऋतिकचा ब्लास्ट पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. हा सामना देखील रंगतदार होईल मित्रांनो, कुठेही जाऊ नका आपण.